भारतीय सैन्य दलामध्ये वापरली जाणारी क्षेपणास्त्र, तोफा आणि इतर युद्ध साहित्य पुढचे 4 दिवस पुणेकरांना पाहायला मिळणार आहे. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर हे प्रदर्शन मांडण्यात आलंय. ब्राह्मोस, आकाश हे क्षेपणास्त्र या प्रदर्शनाचं मुख्य आकर्षण केंद्र असणार आहे. त्याचबरोबर आतापर्यंतच्या पूर्णपणे भारतीय बनावटीच्या 2 तोफाही या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत. पुण्यातल्या भारत फोर्सकडून या तोफांची निर्मिती केली गेली आहे. चाचण्या पूर्ण झाल्यानंतर या तोफा भारतीय लष्करामध्ये समाविष्ट केल्या जातील. विज्ञान भारती, महाराष्ट्र शासन आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीकडून या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. आमचे जे चेअरमन आहेत डॉक्टर बाबा कल्याण यांचं एक स्वप्न होतं की भारतामध्ये आपण जो बोफोर्सचा इतिहास बघितला, हे जे सगळं स्कॅम आणि हे झाले, त्यानंतर भारतामध्ये आपण गन का नाही बनवू शकत, हे त्यांचं एक मोठं उद्दिष्ट होतं. आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी आमची एक टीम स्थापन केली आणि आम्ही गेले 4-5 वर्ष कंटिन्युअस ह्याच्यावरती काम करतो. ती पहिली गन आहे ती भारत 52 म्हणतो. ह्याची रेंज आहे टोटल 41.6 किलोमीटर. आणि आम्ही ही विकसित करताना असं केलेलं आहे की त्याचं प्रत्येक ईच अँड एव्हरी सबसिस्टीम आणि हे आम्ही स्वतः सगळं इनहाऊस डिझाईन केलेली आहे, मॅन्युफॅक्चरिंग करून. कारण आमच्या भारत फोर्समध्ये सगळी फॅसिलिटी आहे. म्हणजे जो आपण जी नळी बघताय ती 52 कॅलिबरची नळी, त्याचं कम्प्लीट जे मॅन्युफॅक्चरिंग झालेलं आहे, स्टील मेल्टिंग पासून फोर्जिंग सगळं भारत फोर्समध्ये झालेलं आहे.